नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुमित्रा आता रूममध्ये रडत असते तर जानकी येते। जानकी आता सुमित्राचे डोळ्यातील पाणी पुसते आणि आई सणासुदीच्या दिवशी डोळ्यामध्ये असं पाणी, सकाळपासून तुम्ही कॉफी सुद्धा घेतलेली नाही आणि काही खाल्लं सुद्धा नाही, मग आई असं करून कसं चालेल बरं। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की मला कॉफी सुद्धा नकोय आणि मला कोणी माणसं सुद्धा नकोय, मला कुणाशी बोलायचंच नाही। अशी कशी माणसं ही इतकी मोठी झाली, काही शान पण त्यांना नाही, काही बोलत असतात आणि त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये विचारांचं अगदी काहूर होतं। कधी हे विचार तर कधी ते विचार नुसता डोक्यामध्ये गुंता होतो। जानकी आता समजावते की आई अहो हे बघा, इतका तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका। हे सगळं काही ऐश्वर्या मुद्दाम करते की तुम्हाला त्रास व्हावा, घरातील सगळ्यांना त्रास व्हावा म्हणून ती हे सर्व करते। आणि एकतर तिने सगळ्यांना वेठीस धरलं, सारंग भाऊजी सुद्धा, कारण त्यांच्याकडून कधीही मला अशा अपेक्षा नव्हतात, कारण ते सुद्धा प्रत्येक गोष्ट तिचं ऐकतात। शर्वरी वंशाने सुद्धा आज तेच केलं, ऐश्वर्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्याच असं कसं करू शकतात बरं। आपण फक्त आपल्या मनाचा आवाज ऐकायचा, आपल्या अंतर्मनाचा, आपलं अंतर्मन आपल्याला काय म्हणतं याकडे लक्ष द्यायचं आणि शहाणं व्हायचं। आणि आई तुम्ही एकदम नॉर्मल आहात, तुम्हाला काही झालेलं नाही। सुमित्रा म्हणते की अगं पण त्यांचं काय, ज्या माणसावर आपण आयुष्यभर प्रेम केलं, आयुष्यासोबत आपण त्याच्या सोबत राहिलो, मग त्याचं काय, तो माणूस एक दिवस असा अचानक गायब झाला, अगं मग त्रास होणारच आणि जानकी मला वेळ लागणारच। जानकी म्हणते की आई मी सगळं समजू शकते, परंतु तुम्ही इतका विचार करू नका। एक गोष्ट लक्षात घ्या की आई अहो आपले नाना कुठेही नाही गेले, लवकरात लवकर ते घरी परत येतील। तेव्हा आता सुमित्रा चिडते आणि म्हणते की अगं सारखं तेच तर म्हणते की ते येतील, परंतु अजून सुद्धा त्यांचा काही असा तपास नाही। कुठे नाना आले का, नाना परत घरी का आले नाही बरं जानकी। त्यानंतर आता जे गुंड नानांना बांधून ठेवून त्यांच्या जवळ असतात ते आता इतकी दारू पितात, एकमेकांना आता नशेमध्ये बोलत असतात की संपो, आज मात्र कुठेही थांबायचं नाही, इतकी सगळी काही दारू संपून टाकायची। तेव्हा मात्र दुसरा गुंड म्हणतो की अरे स्टॉक सगळा काही संपला, म्हणजे हे बघ ही बॉटल सुद्धा खाली आहे, घसा तर इतका कोरडा झाला म्हणून तो आपल्या हातात जी मोकळी बॉटल असते तर ती जोरात नानांच्या पायाजवळ फेकतो। ती बॉटल काचेची असते त्यामुळे ती फुटते। तेव्हा आता तो दुसरा म्हणतो की चल अरे आपल्याजवळ दुसरा स्टॉक आहे, स्टॉक कधीही संपत नसतो। त्या दोघांना दारूची नशा खूप अशी चढलेली असते आणि दोघेही उठतात। तेव्हा आता ते दोघेही पलीकडे गेल्यानंतर नाना म्हटलं अगदी आपल्या पायाने जी फुटलेली बॉटल आहे तिची काच अगदी अलगद हळूच आपल्या पायाने ओढतात आणि पायाने ती काच हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करतात, त्यांची धडपड सुरू असते। त्यानंतर आता इकडे जानकी सुमित्राला समजावते की आई नाना येतील, मला पूर्ण विश्वास आहे की आपले नाना परत येतील म्हणून, मी आपल्या नानांना शोधून काढेल, आपल्या नानांना परत घरी घेऊन येईल। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं आणशील ना, आणि मला भीती वाटायला लागली की आपल्या नानांना काही झालं तर नसेल ना जानकी, ते नक्की सुखरूप असतील ना। तेव्हा आता जानकी म्हणते की आई बाद झालं बरं, आता किती वेळेस आपण त्याच विषयावर बोलणार आहेत, मी तुम्हाला सांगितलं की आपले नाना बरे आहेत, तुम्ही नानांची काळजी करू नका आई, ते अगदी सुखरूप आहेत। आणि आई थोडासा धीर धरा, स्ट्रॉंग राहा, आपल्या डोळ्यातील आता जे काही इतकं पाणी येत असतं, जानकी ते पाणी सुद्धा पुसून आईंना एक खूप मोठा धीर देते। डोळ्यातील पाणी लपवून ती आता आईंना म्हणते की जरा धीर धरून राहा, नाना नक्की घरी येतील। बघा बरं स्वतःला किती त्रास करून घेताय तुम्ही, एकतर आई सकाळपासून तुम्ही काही खाल्लेले नाही, तर जानकी आता आईंना कॉफी प्यायला देते की ही कॉफी तरी पिऊन घ्या। तेव्हा आता कॉफी पिता पिता सुमित्रा विचारते की अगं तू मधुहून लपवलं का, लपवलंस बरं जानकी। तेव्हा आता जानकी म्हणते की अहो आई मधुहूनच्या जीवाला धोका आहे, आपल्याकडे ते सेफ असतील म्हणून त्यांना आपल्या आउट हाऊस मध्ये मी त्यांना ठेवलं, आणि आई का आणि कशासाठी हे सगळं काही व्यवस्थित मी तुम्हाला नंतर सांगते। आई तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, अहो माझे मधुभाऊ कधी कुणाचं वाईट नाही करू शकत, खोटं तर लांबच। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो अगं मधुभाऊ तर खूप चांगले आहेत, हे मला सुद्धा माहिती आहे, परंतु अगं आपण जर कुणाला एखाद्या वेळी मदत करायला जातो पण ते संकट आपल्यावरच उद्भवतं, आपण संकटात सापडू शकतो, त्यामुळे प्लीज जानकी तू संकटात मात्र सापडू नकोस, मला खूप भीती वाटते। आता जानकीवर जे काही संकट येणार असतं तर त्याची चाहूल आपल्या ह्या वेड्या सुमित्राला लागलेली असते। सुमित्रा आता त्या
संकटाचा इशारा आपल्या जानकीला देते। सुमित्राला टेन्शन येतं की जानकी अगं एकतर आपल्या घरावर या संकटाचं वाईट सावट आलं, त्यावर आता जानकी मोठ्या धीराने म्हणते की नाही आई, कोणी कोणत्या संकटात नाही सापडणार आणि घरावर जे काही वाईटाचं सावट आहे ते मी दूर करेल, सगळं काही ठीक होईल, मी सगळं काही ठीक करेल। त्यानंतर आता इकडे नानाही ती फुटलेल्या बाटलीची काच आपल्या पायाने उचलून हातात घेतात आणि जे काही आपल्या हाताला ते दोरखंड दाव बांधलेला आहे तर ते कापण्याचा हळूहळू प्रयत्न करतात। त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आता ओवी ही अगदी रंग खेळण्यात मग्न झालेली असते। जानकी तेथे येते। जानकी म्हणते अगं ओवी, काय ग हे काय अवतार करून ठेवलास, कपडे सुद्धा चेंज केले नाहीत, चल पटकन आवरून घे। तेव्हा आता ओवी म्हणते की नाही, आत्ता नाही, मला अजून रंग खेळायचा आहे आणि त्या ऐश्वर्या आंटीने मला रंग नाही खेळून दिला आणि ती खरंच इतकी वाईट आहे ना, मला तिच्याशी बोलूशी सुद्धा वाटत नाही। तेव्हा आता जानकी म्हणते की बाळा, अगं मोठ्या माणसाबद्दल असं बोलायचं नसतं, कोणी कसंही वागो, वाईट असो किंवा कसं, आपण मात्र चांगलं वागायचं आणि बरं चल बरं उठ, आपल्याला झाडांना पाणी घालायचं। म्हणून ते आता रंगाचं जे ताट आहे तर ते ओवीच्या हातातून घेत असते। तर ओवी म्हणते की नाही आई, मला अजून रंग खेळायचा आहे। सगळेजण बाहेर रंग खेळतात तर जानकी म्हणते की अगं ओवी, मी तुला जा म्हटलं, फ्रेश हो, काय हा अवतार करून ठेवला बाळा। ओवी ऐकायला तयार नसते तर जानकी इतकी धीर तिचा खचून गेलेला असतो। ओवीला समजावण्याची सुद्धा ताकद तिच्यात आता उरलेली नसते। तेव्हा आता जानकी लहान आता ह्या ओवीला समजावते की बाळा, अगं आपल्या घरामध्ये काय परिस्थिती सुरू आहे आणि आपण काय करतो याचं भान आपण ठेवायला हवं, तू आईचं नाही ऐकणार का। तेव्हा आता ओवी लगेच आपल्या हातातील रंगाचं ताट खाली ठेवते आणि सॉरी आई, मी नाही बाहेर खेळण्यासाठी जाणार असं म्हणते। तेव्हा मात्र आता अवंतिका बाहेर येते। अवंतिका आता हसून आपल्या ओवीला म्हणते की अरे अरे वा, आपली गुड गर्ल आता खाली म्हणजे घरी थांबणार आहे का, आणि जर तू घरी थांबणार असेल ना मग पटकन आंघोळ करून घे, फ्रेश हो, मग आपण एक मस्त गेम खेळू, चालेल ना। तर ओवी खूप खुश होते आणि चल अगं अवंतिका काकू, आपण लुडो खेळूयात। अवंतिका काकू सुद्धा म्हणते की हो हो लुडो खेळूयात, म्हणून एकमेकींच्या हातात टाळी देतात। तेव्हा अवंतिका म्हणते की जा बरं पटकन तयार हो। तेव्हा आता जानकी अवंतिकाला म्हणते की हे पण खरं म्हणजे रंगपंचमी हा लहान मुलांचा आवडता सण, पण आपल्याही घरातील परिस्थिती आणि खरंच अवंतिका थँक्यू बरं का, तू तिला अगदी छान प्रकारे समजावलंस आणि तिने तुझं अगदी खोशून ऐकलं सुद्धा। त्यावर आता अवंतिका म्हणते की अहो वहिनी थँक्यू काय म्हणतात, खरंच अहो आपली ओवी खूपच समंजस आहे, घरी जे काही सुरू आहे ना तिचा फक्त तिच्या मनावर परिणाम होतो। वहिनी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी आहे ना तिच्यासोबत, मी थांबते तिच्याबरोबर। तेव्हा आता जानकीला खूप असा आनंद होतो। जानकी खुशून म्हणते की अवंतिका अगं तू आहे ना म्हणूनच मी निश्चिंत आहे। त्यावर आता अवंतिका खुशून म्हणते की वहिनी तुम्हाला काही जरी लागलं फक्त एकदा मला हाक मारा, मी लगेच येईल। तेव्हा अवंतिका खुशून आत जाते तर जानकी आता विचार करता करता मधुवनची तिला आठवण होते आणि तिच्या लक्षात येते की अरे देवा, घरचं सर्व काही करता करता मधुवनकडे जायचं माझं विसरून गेलं, त्यांच्याकडे जायला हवं, मी पटकन त्यांना काय हवं काय नको हे पाहते, म्हणून ती आपल्या कमरेला पदर खोसते आणि तिकडे जायलाच निघते। तेवढ्यात आपल्या जानकीच्या मोबाईलवर कॉल येतो आणि तिला पुन्हा कॉल घेण्यासाठी थांबावं लागतं। तेव्हा आता हा सायलीचा फोन असतो। सायली म्हणते की हॅलो जानकी, अगं तू कुठे आहेस। त्यावर आता जानकी विचारते की काय गो सायली, अगं काय झालं, मी तर घरीच आहे ग। तेव्हा सायली मात्र खूप टेन्शन मध्ये वाटते। तर जानकी विचारते की सायली अगं काय असं झालं की तू इतकी टेन्शन मध्ये दिसतेस। तेव्हा आता सायली टेन्शन मध्येच म्हणते की जानकी हे बघ, तू आत्ताच्या आत्ता मधुभाऊंना आउट हाऊस मधून घेऊन निघ, अगं महिपतला कळलेलं आहे की मी मधुभाऊंना तुझ्या घरी ठेवलं म्हणून, बरोबर आता त्याचे गुंड मधुभाऊंच्या मागावर येतील आणि हे बघ आम्ही दोघे आता तिकडे निघालोत आणि तोपर्यंत तू मधुभाऊंना तेथून घेऊन निघ। हे ऐकल्यानंतर आता जानकीला तर धक्का बसतो। जानकी घाबरतच म्हणते की अगं सायली काय सांगतेस, आणि बरं तू काही काळजी करू नको, तोपर्यंत मी मधुभाऊंना घेऊनच निघते, मी लगेच आत्ताच निघते। तेव्हा आता जानकी धावतच आता तिकडे जाते आणि मधुभाऊंच्या आउट हाऊस मध्ये धावतच जाते। त्यानंतर महिपतने इकडे प्रियाला अगदी ते भांग चढलेली असते, ती काही पण अशी बरचळत असते की मधुभाऊ कुठे की रणदिव्यांच्या घरामध्ये, आणि नागराजला आता महिपत रागाने उतरून देतो आणि प्रियाला सुद्धा म्हणतो की तू तिला घेऊन जा। तेव्हा ती आता मोठमोठ्याने ओरडत असते। त्यानंतर मात्र आता इकडे नाना हे आपल्या हातातील ते दाव कापतात। तेव्हा आता ते हातातील दाव कापल्यामुळे नानांचं जे काही आता स्वतःला सुटका त्यांनी करून घेतलेली असते, दोन्ही हात जे बांधलेले असतात तर ते आता दोन्ही हाताचं दाव सोडतात आणि तेथून थोडंसं बाजूला जातात। आणि तेव्हा आता हे दोन्ही गुंड इतके नशेमध्ये
खुशीमध्ये अगदी तुडुंब असे उडालेले असतात आणि तेवढ्यात हातामध्ये बॉटल घेऊन एकमेकांच्या गळ्यात हात घालत दारू पीत आता तेथे येतात। परंतु मागे मात्र नानांकडे त्यांचं काही लक्ष नसतं। तेवढ्यात एक जण मागे पाहतो आणि दुसऱ्याला म्हणतो की अरे तो म्हातारा कुठे गेला? अरे तो तर पळायला वाटतं। म्हणून आता दोघांचीही धांदल उडते आणि दोघेही आता नानांना शोधायला निघतात। नाना तर तेथून गायब होतात। त्यानंतर आता इकडे अवंतिका ओवीला घेऊन आतमध्ये लुडो खेळायला येते। सौमित्र आपल्या लॅपटॉपवर कामच करत असतो। अवंतिका आणि ओवी या दोघींची मस्त गप्पा सुरू असते की लुडो खेळल्यानंतर आपण आईस्क्रीम खायला जाऊया। तेव्हा आता लगेच अवंतिका म्हणते की ओवी, तुमचे काका मात्र आता काहीतरी कामात व्यस्त दिसतात। नक्की काहीतरी कामात आहे, मग आता आपण काय करायचं बरं? तर लगेच ओवी ही सौमित्र काकाला म्हणते की अरे तू आमच्यासोबत जरा थोडासा वेळ लुडो खेळ ना। तेव्हा आता सौमी म्हणतो की पिल्लू, अगं जरा महत्वाचं काम सुरू आहे, तुम्ही सुरुवात तर करा, मी लगेच येतो। एक काम करा, तुम्ही दोघी जणी येतेच खेळा, मी खाली जाऊन बसतो। म्हणून तो आपला लॅपटॉप घेतो। तेव्हा आता अवंतिका ओवी बाळाला म्हणते की तू येथे पटकन सर्व तयारी कर, तोपर्यंत मी आलेच बर का। तेव्हा अवंतिका सौमीला थांबवते आणि विचारते की काय रे सौमी, काय झाले? काय इतकं अर्जंट काम आहे? तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणतो की केकची तयारी करतो, चांगले जे काही सर्व तयारी मी करतो। तेव्हा अवंतिका विचारते की अरे पण आता त्याची काय म्हणजे गरज आहे? दादांना तर उद्या बेल मिळते आणि बेल पेपर्स तर तू रेडी केलेले आहेत। मग तेव्हा आता सौमित्र जरा टेन्शन मध्ये असतो। तो म्हणतो की अगं तुला वाटतं का दादाला इतक्या लवकर सहज सुटका मिळेल म्हणून? जर दादाच्या अगेन्स्ट कोणी काही आणखीन खोटे पुरावे जर हे क्लिअर केले तर दादाला सुटका मिळणं हे खूप कठीण आहे। म्हणून मी पूर्ण केकची तयारी करून ठेवली आणि तसेही आपले नाना अजून सापडलेले नाही। मला माहिती आहे की ती बॉडी आपल्याला मिळाली आणि आपण तर असं मानतोय अवंतिका, अगं ती नानांची बॉडी नाही म्हणून। आणि जर का ते खरंच नाना असेल तर अवंतिका लगेच म्हणते की दादांच्या वर मर्डरची केस फाईल होईल। अरे सौमी, खरंच दादाच्या सर्व काही पुरावे हे विरुद्ध आहेत आणि तरी सुद्धा तू दादांची केस लढशील का? सौमित्र म्हणतो की हो अवंतिका, मला पूर्ण खात्री आहे की दादा कधीही नानांचा खून नाही करू शकत, त्यामुळे मी दादांच्या बाजूनेच उभा राहील। त्यावर आता अवंतिका म्हणते की हे बघ सौमी, काही जरी झालं तरी पटकन लवकरात लवकर आपल्याला नानांना शोधायला हवं। सगळी परिस्थिती आपली हाताच्या बाहेर गेलेली आहे आणि मी तुला खात्रीने सांगते की सौमित्र, अरे नक्की यातून काहीतरी असा मार्ग निघेलच। त्यानंतर आता जे काही गुंड आहे तर ते गुंड महिपतला फोन करतात। महिपत म्हणतो की तुम्ही आता एक काम करा, त्याचे असे बारीक बारीक तुकडे करा, तो सापडला ना। तेव्हा आता गुंड अगदी खाली मान घालत म्हणतो की नाही साहेब, तो आमच्या हातातून निसटला। तेव्हा आता महिपत तर चिडतो। महिपत म्हणतो की आता मीच तुमचे बारीक बारीक तुकडे करू का आणि कुत्र्यांना खायला घालू का? तेव्हा आता तो गुंड म्हणतो की माफ करा साहेब, आम्ही त्याला परत धरतो। तेव्हा आता महिपत म्हणतो की ते सगळं करण्याची तुमची लायकी सुद्धा नाही, त्यामुळे आता तुम्ही असं काही करू नका, त्याला धरण्यासाठी मी दुसरी माणसं पाठवतो। तोपर्यंत तुम्ही एक काम करा, तोपर्यंत तुम्ही त्या मधुकर पाटलाला धरा आणि जर मधुकर पाटलाला धरण्यामध्ये जर तुम्ही काही चूक केली तर तुम्ही आणि मी आणि तुमच्या बरोबरच मी होळी खेळतो, आलं ना तुमच्या लक्षामध्ये? तेव्हा आता तो गुंड खूप घाबरतो आणि हो साहेब करून महिपत त्याच्यावर ओरडतो की ठेव फोन। त्यानंतर आता इकडे सगळीकडे होळीचा कार्यक्रम हा अगदी दणलेला असतो। सर्व जण होळी खेळत असतात, परंतु आपली जानकी धावतच आता मधुहोंकडे आउट हाऊसमध्ये येत असते। पूर्ण गर्दी असते, परंतु तरी सुद्धा धावतच ती येते आणि इकडे आता अर्जुन आणि सायली सुद्धा मधुहोंना वाचवण्यासाठी गाडीमध्ये बसतात। आणि मित्रांनो, होतं तर आता ज्या गाडीतून आपले सायली आणि अर्जुन निघालेले असतात ना, त्याच गाडीच्या मागच्या डिकीत आता आपले नाना घुसलेले असतात, आपला जीव वाचवत त्या गाडीमध्ये ते बसतात आणि आता अर्जुन आणि सायली गाडी चालू करतात। तेव्हा मात्र आता जे काही नानांचा गुंड पाठला करत येत असतात तर ते गुंड आता नानांना त्या गाडीच्या डिकीमध्ये बसून गेलेलं पाहतात। तेव्हा तो गुंड म्हणतो की अरे तो म्हातारा आता तर त्या गाडीच्या डिकीमध्ये बसून गेला। तर दुसरा म्हणतो की आता मात्र महिपत काही आपल्याला सोडत नाही, काही झालं तरी त्या म्हाताऱ्याला आता पकडावंच लागेल। म्हणून ते दोघेही आता आपली गाडी घेऊन त्या गाडीचा पाठला करत मागे येत असतात। त्यानंतर आता इकडे जानकी इतकी धावत आणि पळत आलेली असते की दरवाजा वाजवते की मधुभाऊ, अहो मधुभाऊ दार उघडा। तेव्हा आता जानकीने पूर्णपणे इतका दम लागलेला असतो आणि आता मधुभाऊ धावत दरवाजा उघडतात। जानकीला विचारतात की जानकी, अगं काय झालं? तू इतकी घाबरत का पळत आली आणि काय इतका घाबरत तू आवाज देते? जानकी इतकी घाबरलेली असते। मधुहोंना म्हणते की तुम्ही माझ्या सोबत चला, महिपतला कळलेला आहे की तुम्हाला येथे लपवलेला आहे म्हणून त्याची माणसं तुम्हाला शोधत इकडे येतात, चला बरं। म्हणून ती मधुहोंच्या हाताला धरते। तेव्हा आता मधुभाऊ ऐकायला तयार नसतात तर ते जानकीला म्हणते की जानकी तू जा बरं, माझ्यामुळे तुला त्रास होईल, तू जा। कारण आता मधुहोंना आपल्या जानकीचा जीव प्यारा असतो।
म्हणून ते दरवाजा लावून घ्यायला लागतात। तेवढ्यात जानकी नाही मधू हो असं नाही करत असते। जानकी ऐकायला तयार नसते, जोराने दरवाजा लोटते आणि मधू हो तुम्ही प्लीज असं करू नका, मी तुम्हाला सोडून कुठेही नाही जाणार। म्हणून ती आता मधुच्या हाताला धरते आणि चला बरं, आणि जर मधू हो तुम्ही माझं ऐकलं नाही तर तुम्हाला माझी शपथ आहे बरं का, चला तुम्ही माझ्या सोबत चला। तेव्हा आता मधू म्हणतात की हे बघ जानकी, अगं तू महिपतला नाही ओळखत, तो महिपत असा मुलगा आहे की तो मला कुठूनही शोधून काढेल। तेव्हा आता जानकी म्हणते की अहो मधू, तो तुम्हाला जर ओळखू जर शकला तरच तो तुम्हाला शोधू शकेल ना। त्यानंतर आता इकडे ऐश्वर्याने ज्या गुंडांना फोन केलेला असतो ते महिपतचे गुंड आता ती त्यांची वाटच पाहत असते आणि तेवढ्यात मात्र आता हे गुंड येथे येतात आणि आता ऐश्वर्या त्यांना भेटते आणि विचारते की तुम्ही महिपतची माणसं आहात का, तर ते गुंड म्हणतात की हो, आणि तो म्हातारा कुठे आहे। तेव्हा ऐश्वर्या लगेच तिकडे बोट दाखवते आणि तेथे त्या बिळात बसलेला आहे, तुम्ही चला माझ्या सोबत। तोपर्यंत आता जानकी मधूच्या अंगावर एक साडी टाकते आणि ते कापड टाकून ती आता मधूंना ह्या दिशेने घेऊन जात असते। तर मधूंना ती आता इकडून घेऊन जाते आणि इकडून मात्र ऐश्वर्या त्या गुंडांना घेऊन तेथे येते। ती आउट हाऊस मध्ये दाखवत तिकडे बोट दाखवत घेऊनच येत असते। तेव्हा ते गुंड आतमध्ये लाथेने दरवाजा उघडतात आणि आतमध्ये येऊन इकडे तिकडे शोधतात, परंतु तेथे कोणीही त्यांना सापडत नाही। प्रत्येक ठिकाणी आता ते शोधत असतात। ऐश्वर्या तर बाहेरच उभी असते। गुंड घाईने आता आतमध्ये शोधून बाहेर येतात आणि ऐश्वर्याला म्हणतात की आतमध्ये कोणी नाही, म्हणजे तो म्हातारा येथे नाही। तर ऐश्वर्या म्हणते की काय बोलतात, म्हातारा येथे नाही, त्यामुळे तुम्ही दोघं एक काम करा, तुम्ही इकडे जा आणि तुम्ही माझ्यासोबत तिकडे जा। आता जानकी मधूंना घेऊन इकडे त्या गर्दीतून येते। मधूंना चालता येत नाही, त्यांच्या अंगावर ते कापड असतं। तेव्हा जानकी त्यांच्या हाताला धरून त्यांना तिकडे घेऊन जात असते आणि तोच आता ऐश्वर्या त्या गुंडांना घेऊन त्यांचा पाठलाग करत मागे येत असते। तर आता जानकी त्यांना घेऊन मधूंना घेऊन पुढे जाते आणि ऐश्वर्या सुद्धा त्या गुंडांच्या मागे धावतच येते। प्रत्येक जण आता तेथील त्या रस्त्यावर लोक रंगपंचमीचा खेळ खेळत असतात। प्रत्येक जण आता रंग खेळण्यात मग्न होतात आणि आता मात्र जानकी तेवढ्यात मधूंना बाहेर काढते। त्यानंतर आता सायली आणि अर्जुन गाडीतून येत असतात। सायलीला खूप टेन्शन येते आणि नानांच्या आता डोक्याला त्या डिकीमध्ये आता गाडी अशी इकडे तिकडे गचकीमध्ये हल्ल्यामुळे त्यांना आता थोडासा असा मार लागत असतो। तर सायलीला टेन्शन येते। सायली म्हणते की जानकी मधूंना घेऊन तिकडून निघाली असेल ना आणि नक्की ती सुखरूप असेल ना, मधूंना काही झालेलं नसेल ना। तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो की हे बघा सायली, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, काही होणार नाही। सायली देवीला हात जोडते की देवी आई आमच्या मधूंचं रक्षण कर। अहो कितकी धाकधूक होते आणि जर आपल्या अगोदर महिपतचे गुंड तेथे मधून जवळ पोहोचले तर अवघड होईल। त्यावर आता अर्जुन म्हणतो की हे बघा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, मी आहे, तोपर्यंत मधूंना काही होऊन देणार नाही। तेव्हा आता नाना हे डिकीतून सर्व काही ऐकत असतात। त्यानंतर आता इकडे ऋषिकेश जेलमध्ये असतो, कारण त्याने साक्षीचं जेलमध्ये तेथे शेजारी साक्षी असते आणि साक्षीचं जे काही फोनवर बोलणं आहे ते ऐकलेलं असतं। किंवा अण्णा त्या म्हाताऱ्याला जो कोणी वाचवायला येईल ना त्याला सुद्धा कायमचं संपवून टाक। त्यामुळे आता हे ऋषिकेशला समजलेलं असतं आणि ऋषिकेश म्हणतो की आता फक्त फेऱ्या मारून नाही चालणार, विचार करून उपयोग नाही। आता मात्र जानकी आणि मधू यांच्या जीवाला धोका आहे हे मात्र ऋषिकेशने ओळखलेलं असतं, म्हणून त्याचा जीव आता हा चैन देत नसतो। तो विचार करतो की आता नक्की काय करू, जानकी आणि मधू यांचा जीव कसा वाचू, आणि काही झालं तरी आता मात्र मला येथून बाहेर पडायलाच पाहिजे। म्हणून तो आता डोक्यामध्ये एक प्लॅन त्याच्या येतो आणि तो प्लॅन इतका मस्त असतो, लगेच तो आता छातीमध्ये जोरात कळ निघल्याचं नाटक करतो, जोरात आई ग आई असे ओरडतो। तेव्हा आता बोरकर धावतच येतात, म्हणजे बोरकर म्हणजे हवालदार, आणि काय ओ ऋषिकेश बाबा, अहो हे काय झालं। तेव्हा आता ऋषिकेश जोरात अगं छाती धरतो आणि बोरकर अहो माझ्या छातीमध्ये कळ आली आणि आता छाती जोरात दाबतो आणि आता अगदी किंचाळल्यासारखा आवाज तो काढत असतो। इतकं नाटक करतो, खाली सुद्धा आता लोटांगण घेतो आणि जोरात आई ग असे करत असतो। बोरकर धावतच येतात आणि चावी घेऊन येतात, घाईने ते आता कुलूप उघडतात। तेव्हा आता ऋषिकेश जोरात इतकी कळ आल्यासारखं करतो, खाली लोटांगण घेत असतो आणि अगदी छाती दोन्ही हाताने दाबून धरलेली असते। तेव्हा आता ऋषिकेश एक नाटक करतो, जेव्हा बोरकर आता ऋषिकेशच्या जवळ येतो की काय झाले असे विचारतात, तर लगेच जोरात तो बोरकरला ढकलून देतो आणि लगेच बाहेर जेलमधून निघतो। बोरकरला आतमध्ये जेलमध्ये टाकतो आणि लगेच बाहेरून कुलूप लावून घेतो। तेव्हा मात्र आता बोरकरने ऋषिकेशची गचंडी धरलेली असते। सॉरी बोरकर असं आता ऋषिकेश म्हणतो, माझ्या बायकोचा जीव धोक्यात आहे, नाहीतर मी असं नाटक केलं नसतं, मला माफ करा। त्यानंतर आता इकडे पूर्णपणे रंगपंचमीचा अगदी रोडने धुराळा सुरू असतो, सर्वजण रंग खेळत असतात। रस्त्यामध्ये इतकी गर्दी असते आणि त्यातून मात्र जानकी ही मधूंना घेऊन तेथून धावत असते आणि तेवढ्यात त्या गर्दीमध्ये आता जानकी पळतच मधूंना घेते आणि आता
आता ऐश्वर्या तिचा पाठलाग करत मागे येते आणि तेवढ्यात आता कुणाचा तरी धक्का जानकीला लागतो आणि त्याच वेळेस मात्र आता मधू आणि जानकी या दोघांचा हात सोडतो आणि आता जानकी अगदी म्हणजे खाली पडणार तोच लगेच स्वतःला सावरते आणि इकडे तिकडे आता मधू तिच्याजवळ नसतात म्हणून जानकीला आता टेन्शन येते आणि ऐश्वर्याचं लक्ष आता जानकीकडे जातं। तेव्हा जानकी आता इकडे तिकडे मधूहूंना शोधते। ऐश्वर्या त्याच दिशेने जानकीकडे तिचा पाठलाग करत यायला निघते, परंतु आता मात्र जो काही कलर आहे आणि त्याचा धुरळा पूर्णपणे आता ऐश्वर्याच्या अंगावर येतो आणि ऐश्वर्याच्या पूर्ण डोळ्यामध्ये तो रंग उडालेला असतो। तेव्हा आता तिला पुढे काही दिसेनासे होते। तेव्हा मात्र आता जानकी पुढे येते आणि ऐश्वर्याला पुढे दिसेनासे होते म्हणून ती आता डोळे कसतरी चोळते आणि पुढे लक्ष देते, परंतु जानकी मात्र ह्या दिशेने गेलेली आहे हे तिला कळलेलं असतं म्हणून ती लगेच आता गुंडांना त्या दिशेने बोट दाखवून जायला सांगते। तोपर्यंत जानकी आता इकडे गर्दीमध्ये प्रत्येक माणसाला विचारत असते की कोणी मधूहूंना असं डोक्यावर त्यांच्या कापड आहे आणि असं गुंडाळलेलं बघितलेलं आहे का, परंतु आता हा रंगपंचमी खेळण्याच्या नादात कुणाचं कुणाकडे लक्ष नसतं, पूर्ण आता रोडने गर्दी असते। तेव्हा जानकी आता पुढे येते, धावत धावत येते आणि समोर मात्र तिला आता परत मधूहून सापडतात। तेव्हा ती मधूहूंच्या अंगावर पुन्हा ती साडी टाकते आणि मधूहूंना अगदी हाताला धरून जानकी परत तेथून त्यांना घेऊन जात असते। तेव्हा ऐश्वर्या सुद्धा त्या गुंडांना घेऊन पुढे पुढे येत असते। तोपर्यंत आता जानकी एक काम करते, मधूहूंच्या तोंडाला पूर्णपणे कलर लावते आणि आपल्या तोंडाला सुद्धा जास्त कलर लावून घेते आणि लगेच परत मधूहूंच्या हाताला धरून तेथे जे काही आता रोडने कापड बांधलेले आहे तर त्या कापडामध्ये त्याच्या मागे जाऊन आता ती मधूहूंना घेऊन लपते। जानकीने आपल्या डोक्यावर पदर घेतलेला असतो आणि आता हे गुंड सुद्धा त्यांचा पाठलाग करत मागेच येत असतात। तेव्हा ते गुंड आता प्रत्येक माणसाचा चेहरा अगदी शोधून पाहत असतात की नक्की मधू कुठे आहे की काय, आणि तेवढ्यात जानकी आता मधूहूंच्या हाताला धरून अगदी चोर पावलांनी ती तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करते, मधूहूंचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु आता हे गुंड मात्र त्यांचा पाठलाग करत अगदी त्यांना शोधत शोधत त्यांच्या मागेच धावतात। त्यानंतर जानकीने एक अशी कला केलेली असते की दुसऱ्याच माणसाच्या अंगावर मात्र मधूहूंच्या अंगावरील जे काही साडी आहे ते कापड आता टाकून दिलेलं असतं आणि आता हे गुंड तेथे धावतच येतात आणि आता मात्र त्यांना असं वाटतं की नक्की हा मधू आहे। जानकी तोपर्यंत मधूहूंना घेऊन अगदी बाजूला गेलेली असते आणि आता हे गुंड त्या अंगावर कापड टाकलेल्या माणसालाच तेथून घेऊन जात असतात आणि जेव्हा त्या माणसाला धरतात आणि त्याच्या अंगावरील जे काही कापड आहे ते बाजूला करून पाहतात तेव्हा मात्र ऐश्वर्या सुद्धा तेथेच आलेली असते। तेव्हा मात्र आता समोर पाहतात तो माणूस मधू नसतो, तो दुसराच कोणीतरी असतो आणि जानकीने मात्र आता आपोआप त्यांना फसवलेलं असतं। तेव्हा आता ऐश्वर्या जोरात ओरडते की अरे हा तो म्हातारा नाही। सनकनी ऐश्वर्या त्या गुंडांच्या एक थोबाडीत मारते आणि मी तुम्हाला फोटो पाठवला होता, मी तुम्हाला सांगितलं होतं की तो म्हातारा कसा आहे म्हणून आणि जा आता त्याला शोधा म्हणून ऐश्वर्या आता खूप अशी भडकलेली असते म्हणून ऐश्वर्या दात खाऊन त्यांना आता त्या मधूहूंना शोधण्यासाठी पाठवते। त्यानंतर आता सायली आणि अर्जुनच्या गाडीतून येत असतात तर नाना त्या डिकीत हे या दोघांचं सगळं काही बोलणं ऐकतात। तर नानांना टेन्शन येते, जर मी त्या गुंडांच्या तावडीत पुन्हा सापडलो तर ते गुंड मला नक्की संपून टाकतील आणि संपून टाकतील म्हणजे माझ्या खुनाचा जो काही आरोप आहे तर तो माझ्या ऋषिकेशवर करतील आणि कायमस्वरूपी माझ्या खुनाच्या आरोपाखाली माझ्या ऋषिकेशला जेलमध्ये राहावं लागेल। त्यामुळे नको नको असं व्हायला नको, मी का जिवंत आहे, काही करून माझ्या जानकी आणि ऋषिकेश या दोघांना कळायलाच हवं। तेव्हा मात्र आता हे काय करू आणि काय नाही, आणि आता अर्जुन तर इतका फास्ट स्पीडने गाडी चालवत असतो म्हणून नानांना आता अगदी इकडे तिकडे डिकीमध्ये त्रास होत असतो। त्यांनी आता जे काही डोक्याखाली हात घातलेले असतात आणि आता तेथे त्यांना एक खडू सापडतो आणि त्या खडूने मात्र आता ते त्या डिकीच्या त्या एका कापडावर लिहितात की मी नानासाहेब रणदिवे, मला मदत करा। आणि त्यानंतर मात्र आता इकडे जानकी मधूहूंना एका ठिकाणी घेऊन येते। मधूहूंना पूर्णपणे दम लागलेला असतो। तेव्हा जानकी म्हणते की मधू आपण एका सुरक्षित ठिकाणी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत नाही थांबायचं, परंतु आता मधूहूंना काही चालायला होत नसतं। एका ठिकाणी लगेच ते धावतच येतात आणि तेथे बसतात। जानकी म्हणते की मधू नाही, आपल्याला जावं लागेल। मधू म्हणतात की नाही जानकी, अगं नाही, मी पूर्णपणे थकलो ग, मी आता नाही पळू शकत। म्हणून आता ते पाणी पाणी करत असतात। तर जानकी म्हणते की पाणी पाणी, अरे देवा कुठून आता मधू तुमच्यासाठी पाणी आणू। तेव्हा जानकी म्हणते की अहो मधू येथे कुठेही पाणी नाही, इथून चला बरं, मी तुम्हाला दुसरीकडे पाणी पाजते। तेव्हा आता मधू पूर्ण थकलेले असतात। जानकीला म्हणतात की नाही पोरी, मी तुला सांगतो, अगं माझ्यासाठी तू तुझा जीव धोक्यामध्ये घालू नकोस, माझं जे व्हायचं असेल ते होऊन दे। तेव्हा आता जानकी रडतच म्हणते की अहो मधू हे तुम्ही काय बोलतात, तुमच्यासाठी जीव धोक्यात घालू नको म्हणजे काय, अहो मधू मी तुमची लेक आहे, तुम्हाला असं एकट्याला संकटात सोडून
मी नाही जाऊ शकत, त्यामुळे मधू चला ती लोक येतीलच. तेव्हा आता मधू म्हणतात की नाही जानकी, मी पूर्ण थकलेला आहे, मी नाही येऊ शकत. तेव्हा आता जानकीला कसं असं होतं की कसं मधूंना समजावू आणि ऐका सुरक्षित ठिकाणी ह्या लोकांच्या ताब्यातून सोडून त्यांना कुठे घेऊन जाऊ. मधू तर ऐकायला तयार नसतात, कारण चालायची ताकद सुद्धा आता त्यांच्यामध्ये राहिलेली नसते. तेव्हा आता जानकी पूर्णपणे घाबरलेली असते आणि आहो मधू चला, त्या गुंडांना मी बघितलेलं आहे, तुम्ही प्लीज येथे थांबू नका. आपला पाठलाग करत ते आपल्या मागेच येत असतील. तेव्हा आता समोरून ते गुंड ऐश्वर्याला घेऊन येतच असतात. तर इकडे जानकी आणि मधू या दोघांची झटापट सुरू होते. जानकी त्यांच्या हाताला धरून ओढते की मधू चला, ते येत असतील. तेवढ्यात मधू आता जोरात ओरडतात की माझं जे व्हायचं असेल ते होऊन दे, तू जा जानकी. परंतु जानकीचा तेवढ्यात आता तेथे काहीला एक धक्का लागतो आणि त्याचा जोरात आवाज होतो. तेवढ्यात आता त्या गुंडांचं लक्ष जातं आणि तो गुंड लगेच मागे वळून जोरात ओरडतो की अरे तो बघा, तिकडे आहे तो म्हातारा. तेव्हा आता जानकी आणि मधू आणखीनच घाबरतात. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली अगदी फास्टमध्ये गाडी घेऊन येत असतात. तर सायली म्हणते की हे बघा सर, आता मधूंच्या जीवाला नक्की काहीतरी धोका असेल, मी सीट बेल्ट पकडून बसते, तुम्ही आणखीन फास्ट गाडी स्पीड वाढवा. तर नानांना आता स्पीड वाढवल्यामुळे खूपच त्रास होत असतो आणि आता नानांना पकडण्यासाठी मात्र जे काही गुंड आहे त्या डिकीमध्ये नाना बसलेले आहे, त्या गुंडांना माहिती आहे. तेव्हा मात्र ते गुंड सुद्धा पाठलाग करत आता ह्या अर्जुन आणि सायलीच्या गाडीमागे येत असतात. तेवढ्यात आता इकडे जानकी आणि मधू धावतच येतात आणि आता मात्र तरी सुद्धा ते गुंड पाठलाग करत जानकी आणि मधूंच्या मागे येतात आणि मधूंना पकडतात. जानकी म्हणते की सोड त्यांना, सोड त्यांना. परंतु ते गुंड आता लगेच त्यांची गाडी येते आणि मधूंना लगेच गाडीतून किडनॅप करून ते घेऊन जात असतात. आता लगेच जानकी ही मधू सोड त्यांना असं करत असते. मधू सुद्धा म्हणतात की वाचव जानकी, वाचव. तेव्हा मात्र आता ते गाडीतून मधूंना घेऊन जात असतात. तर जानकी त्या गाडीच्या मागे धावत असते आणि तेवढ्यात अर्जुन आणि सायली या दोघांची गाडी तेथे येते. तर जानकी त्या गाडीला हात वर करून थांबवते. तेवढ्यात मात्र आता सायली ही जानकीला घाबरलेलं पाहून विचारते की जानकी, अगं मधू कुठे आहेत. तेवढ्यात जानकी आता टेन्शनमध्ये रडतच म्हणते की सायली, अगं ते गुंड मधूंना घेऊन गेले. आता जानकी ही गाडीमध्ये बसते आणि जानकी आता ती गाडी कुठे गेली हे लगेच आता अर्जुनला सांगत असते. तेव्हा अर्जुन आणि हे सगळेजण गाडीचा पाठलाग करत मागे येत असतात. तेव्हा मात्र आता अर्जुनने त्या गाडीला गाडी आडवी घातलेली असते आणि आता गाडी थांबली जाते. तेव्हा आता अर्जुन सायली हे गाडीच्या खाली उतरतात आणि जानकी सुद्धा गाडीच्या खाली उतरते. तर नाना आता त्या गाडीमध्येच असतात. तेव्हा अर्जुन आता इतका हा तापलेला असतो आणि तो गाडीच्या अगदी वरूनच उडी खातो. तेव्हा आता ते गुंड गाडीच्या खाली उतरतात आणि अर्जुनवर काठे घेऊन मारायला येतात. परंतु अर्जुन मात्र एकेकाची चांगली आता त्यांची मारपीट करतो. सायली आणि आता जानकी सुद्धा आता त्या गुंडांना चांगली झोडपत असते. तर तेवढ्यात आता अर्जुनच्या मागून एक गुंड येतो आणि तो मात्र अर्जुनच्या डोक्यात जोराने मारायला लागणार तोच ऋषिकेश धावत येतो आणि मागेच आता अर्जुनच्या डोक्यात पडणारी काठी तो आपल्या हाताने झेलतो. ऋषिकेशने येऊन आता अर्जुनला वाचवलेलं असतं. दोघे एकमेकांकडे पाहतात आणि परत त्या गुंडांशी एक हात करून ते आता लढत असतात. आणि तेवढ्यात मात्र ज्या डिकीमध्ये नाना हे लपलेले आहे, तर त्या डिकीत ज्या गुंडांना माहिती असतं, तर ते गुंड सुद्धा पाठलाग करत त्या गाडीच्या मागे येतात आणि तेवढ्यात मात्र नाना हे डिकी उघडतात आणि तेवढ्यात आता नाना डिकीच्या खाली उतरून लगेच ऋषिकेशला आवाज देतात, कारण ऋषिकेश समोर आहे हे मात्र नानांनी पाहिलेलं असतं. आणि तेवढ्यात मात्र आता हे गुंड नानांच्या अंगावर आता रग टाकतात आणि नानांना किडनॅप करून तेथून घेऊन जात असतात. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या हे सर्व पाहते आणि ऐश्वर्याला आता हे सर्व पाहून खूप असा आनंद होतो. तेव्हा मात्र आता ऋषिकेश समोर लढत आहे हे बघून ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते की हा जेलमधून बाहेर पडलाच कसा, म्हणून ती धक्क्यानेच पाहत असते. ऐश्वर्या लगेच इकडे ते गुंड नानांना गाडीमध्ये टाकतात आणि नानांना गाडीमध्ये घेऊन जातात. तेव्हा आता ऋषिकेशला पाहून ऐश्वर्या म्हणते की अरे हा कसा इथे आला, तर जेलमध्ये होता, याची सुटका झाली की काय, म्हणून ऐश्वर्याला खूप टेन्शन येतं. ऋषिकेश आता त्या गुंडांना इतका मारतो आणि अर्जुन सुद्धा इकडे दुसऱ्या गुंडांना मारत असतो. तेव्हा ऐश्वर्याला असं होतं की मी आता काय करू, डॅडांना हे कळू का. परंतु आता मात्र हा ऋषिकेश तर सुटला, मग आता काही उपयोग नाही. तोपर्यंत जानकी आणि सायली मधूंना गाडीतून खाली उतरवतात आणि आपल्या गाडीमध्ये घेऊन जात असतात. तेव्हा मात्र ऋषिकेशने हातामध्ये आता दांडा घेतलेला असतो आणि तेवढ्यात मात्र जो काही गुंड आता त्या ह्या हातगाडीवर असतो, तर तो लगेच उठतो आणि आपल्या हातामध्ये बंदूक घेऊन तो लगेच आता जानकीवरती बंदूक रोखतो. जानकी सायली मधूंना घेऊन जात असतात. तेव्हा आता त्याने मधूवर गोळी झाडलेली असते, परंतु तोच जानकी मध्ये येते आणि मधूंच्या अंगावर जी काही गोळी लागणार तोच जानकी आपल्या अंगावर झेल
खेळते तेव्हा जानकीच्या हाताला गोळी लागलेली असते। हे बघून ऐश्वर्या आता तोंडाला हात लावते तर सायली, अर्जुन, ऋषिकेश एका सोबतच जानकी असे ओरडतात। सर्वांना एक खूप मोठा प्रकारे धक्का बसतो। त्यानंतर आता हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये इन्स्पेक्टर साहेब आहे बोरकर यांना सगळ्या हवालदारांना घेऊन रणदिव्यांच्या घरी येतात आणि इकडे सगळ्या रूममध्ये शोधा, कारण ऋषिकेश जेलमधून पळालेला आहे। तेव्हा आता सारंग, अवंतिका बाहेर येतात। सौमित्र सुद्धा। सारंग म्हणतो की काय ऋषिकेश दादा जेलमधून पळाला, परंतु ऋषिकेश दादा येथे आलेला नाही असे सारंग आता जेव्हा इन्स्पेक्टर साहेबांना सांगतो तेव्हा मात्र ऐश्वर्या आता फोन करते आणि सयाजीला सांगते की तो म्हातारा मधू माझ्या हातातून निसटला। तर आता सयाजी म्हणतो की तुला एक काम सांगितलेलं व्यवस्थित एकही करता येत नाही। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की त्या गुंडांनी मधुहूंना मारण्यासाठी गोळी सुद्धा ही रोखली होती, बंदूक सुद्धा आणि गोळी सुद्धा झाडली होती। पण तर आता सयाजी रागाने म्हणतो की पण काय, तर ऐश्वर्या म्हणते की ती गोळी जानकीने आपल्या अंगावर घेतली, तिने त्या मधुहूंना वाचवलं आणि तिच्या हाताला गोळी लागून गेली। तर इकडे ऋषिकेश जानकीला उचलतो आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतो। त्यानंतर आता मधुहूंना अर्जुन आणि सायली इकडे आपल्या घरी घेऊन आलेले असते आणि पूर्णाईला म्हणतात की काही दिवस मधू आता इकडेच राहतील। तेव्हा आता पूर्णाई म्हणते की अरे अर्जुन, तू हे कसं ठरवलं? तेव्हा मित्रांनो, पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।